75 फूट म्हणजे 750 मीटर. तुम्ही तर उंचावरती उभे आहात. पूर्वी आपल्या राजांना या गडावरून रायगडावरून तिथून पूर्वी 8 गड दिसायचे, किल्ले आजही दिसतात. पण त्यासाठी वातावरण चारी बाजूला क्लिअर पाहिजे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, सोनगड, मानगड, चांभारगड आणि मकरंदगड हे 8 किल्ले आपण आजही किल्ल्याचं स्पष्ट बघू शकता. ही रायगडाची पूर्व दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि ही उत्तर आहे. पूर्व दिशेला राजगड, तोरणा, लिंगाणा, राजांची पहिली राजधानी पुण्यात होती. आणि दक्षिणेस प्रतापगड, महाबळेश्वर आपण पाहिलं असेल प्रतापगड. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेपर्यंत एक डोंगर आहे, त्याचं नाव कोकण दिवा म्हणून. त्या कोकण दिव्याच्या पायथ्यापर्यंत जो खालचा पूर्ण भूभाग आहे, या भागाला पूर्वी जावळी खोरं या नावाने हा प्रांत पूर्वी ओळखला जायचा. जावळी खोरं म्हणजे पूर्वीचा घनदाट जंगल, हा पूर्वी संपूर्ण जावळी प्रांत. जावळीचा चित्रराव मोरे आदिलशहाचा सरदार त्यांच्या ताब्यामध्ये असताना राजांनी त्या मोरेला एक राजगडावरनं प्रेमाचं की मोरे आपण दोघे एकत्र येऊ आणि हे स्वराज्य उभं करू. पण मोरे फार गर्विष्ठ उर्मट होता. मोरे मराठी होता. आदिलशहाच्या दरबारात चाकरी करायचा. मोऱ्याने राजांच्या पत्राचा उलट जबाब असा दिला की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण, आपण कधी राजे झालात, या प्रांताचे प्रमुख आम्ही आहोत. झालं जावली तर या गवली, जर तुम्हाला उद्या यायचं असेल आजच निघा, तुमच्यासाठी आम्ही आमचा दारू गोळा आणि तोफखाने सज्ज केले. म्हणजे त्या मोऱ्याने राजांना जवळजवळ युद्धाचं आव्हान केलं होतं. राजांनी आपल्या निवडक 145 हजारांची तुकडी या जावली प्रांतावर युद्धासाठी पाठवली. या तुकडीचे प्रमुख होते सूर्याजी काकडे. 2-2.5 महिने या प्रांतामध्ये युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये मोऱ्याचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे याचा प्रतापगडच्या पायथ्याशी जावली गावात काकड्यांच्या हस्ते वध झाला. आता माझाही वध होणार या भीतीपोटी तो चंद्रराव मोरे राजांना शिराने गेला. राजांनी हा पूर्ण जावली प्रांत या डोंगरासहित मोऱ्या फक्त ओळखला जायचा. 56 ते 70 म्हणजे 14 वर्ष या डोंगरावर या गडाचे इंजिनियर, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. इंदुलकरांनी 14 वर्षात या 1200 एकरामध्ये अशा 350 बिल्डिंग, 11 तलाव आणि 84 जर तुम्हाला पूर्ण गड पायी मारण्याने निवांत बघायचं आहे, 2 दिवस तुम्हाला कमी पडतील. 1200 एकर या रायगडाचं वरचं क्षेत्रफळ आहे. पण आपल्याला महत्वाच्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. आणि ही आपल्या राज्याची कॅपिटल म्हणजे दुसरी स्वराज्याची राजधानी. पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड, मग हाच डोंगर इथे राजधानी होण्याचे एकमेव कारण. प्रामुख्याने हा डोंगर कोकणामध्ये मोडतो. कोकणामध्ये असं किनारपट्टी जवळ आहे.